नमस्कार मित्रांनो, आज जी कथा आपण ऐकणार आहोत त्या कथेचे नाव आहे आत्महत्या. कथेचे लेखक आहेत कुमार. जर आपल्या सीएम स्टोरी टेलर या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील असलेले बेलचे बटन प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढील सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. अजय, पिनाक आणि जयवंत तिघेही अगदी जिवलग मित्र, पण कामाच्या व्यापामुळे त्यांना बरेच दिवस एकमेकांना भेटता आले नाही. पण आज काही करून भेटायचे असे त्यांनी ठरवले. तिघांना पण भयकथा आणि त्या संदर्भात असलेल्या गोष्टी खूप आवडत होत्या, म्हणून त्याने असे एक घर निवडले जे खूप प्रसिद्ध होते ते आत्महत्येसाठी. आणि त्या घराविषयी माहिती पिनाकला होती, पण त्याने अजूनपर्यंत कोणाला ती सांगितली नव्हती. यार पिनाक, अरे रात्रीचे 11 वाजून गेलेत. आपण त्याच घराच्या छतावर बसून दारू पितो आहोत, पण अजून आपल्याला काही जाणवले नाही किंवा काही दिसले नाही. खूप ऐकले होते या घराबद्दल की हे घर पछाडलेले आहे. इकडे एका मुलीने आत्महत्या केली होती आणि तीच आता सर्वांना दिसते फास लावून लटकलेली. मला तर हे सर्व खोटं वाटतंय, पण तू तर ह्याच घराच्या शेजारीच लहानाचा मोठा झालास ना, म्हणजे तुला पण माहिती असेलच ना इकडे काय घडलं ते. अरे सांग ना, काय झालं होतं की तू पण घाबरतोस त्या बाकी लोकांसारखा. जयवंत हसत म्हणाला, अरे जाऊ दे रे जया, नको त्रास देऊस त्याला. उगीच घाबरून इकडून निघून जाईल नाही तर. माहिती आहे ना किती घाबरट आहे तो, अजय म्हणाला. आणि जयवंत आणि अजय दोघे पण हसू लागले. त्यांना हसताना पाहून पिनाक चिडला आणि म्हणाला, अरे तुम्हाला ही सर्व मस्करी वाटत आहे का? दारू पोटात आहे आणि डोक्यात म्हणून काय पण बोलाल? मी घाबरतो असं तुम्हाला वाटतं ना? ठीक आहे, मी आहे घाबरट. हो, मी घाबरतो, पण आज नाही. बस झालं, तुम्हाला ऐकायचं नाही या घराचं सत्य? ऐका मग. चिडून पिनाक कथा सांगायला सुरुवात करतो. साधारण 1999ची गोष्ट आहे. हे घर सावंत यांनी भाड्याने दिले होते. कुमटे म्हणून भाडेकरू होते आणि ते इकडे मागील 15 वर्षापासून राहत होते. सावंत आणि कुमटे यांचे घरोबाचे संबंध होते. कुमटे यांना एकच मुलगी होती. तिला आम्ही सर्व मुले राणीताई म्हणून हाक मारायचो. माझे जुने घर, जे आता आम्ही विकून इकडून निघून गेलो आहोत, त्याच्यापासून 5 घर सोडून होते राणीताईचे घर. राणीताई अभ्यासात खूप हुशार होती. अगदी शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंत तिचा पहिला नंबर तिने सोडला नव्हता. आम्हा मुलांचे ती फुकट क्लास घ्यायची. मला अजूनही तिचा आवाज आणि तिचा तो हसरा चेहरा आठवतो. दिसायला खूप सुंदर नव्हती. जाड भिंगाचा चष्मा, सावळा वर्ण, उंची जेमतेम 5 फूट, पण तिच्या रूपापेक्षा मनाचे सौंदर्य खूप होते. सतत हसतमुख असणारी राणीताई अचानक गंभीर झाली. तिने क्लास घेणं बंद केले. एकटी खोलीमध्ये राहायची, सतत चिडचिड करायची. तिला काय झाले होते समजलेच नाही. मी तेव्हा 12 वर्षाचा होतो, त्यामुळे मला काही जास्त समजत नव्हते. मी एकदा दोनदा तिच्याकडे गेलो होतो, पण ती काही जास्त बोलली नाही. मला पण समजत नव्हते की काय झाले आहे, म्हणून मी तिच्या आईला पण विचारले, पण त्यांना पण काही माहीत नव्हते. कदाचित अभ्यासाचं टेन्शन असेल म्हणून असेल, कारण ती शेवटच्या वर्षाला होती. अचानक एक सकाळी खबर आली की राणीताईने घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. तसे मी पळत तिच्या घरी पोहोचलो. सकाळची वेळ होती, 9:30 वाजले होते. तिच्या घराच्या बाहेर खूप माणसे जमा होती. आतून मोठमोठ्याने रडण्याचा आवाज येत होता. माझी पहिलीच वेळ होती हे सर्व पाहण्याची. हे घर 2 खोल्या, हॉल आणि किचन आणि टॅरेस असे आहे. राणीताईचे आई आणि वडील बाहेर हॉलमध्ये जोरजोरात रडत होते. तिच्या आईचा अवतार पाहून तर मला जाम भीती वाटत होती. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. केस आणि अंगावर साडीचा भान नव्हते. तिला 2 बायका समजावत होत्या आणि शांत करत होत्या. तिचे बाबा एका कोपऱ्यात बसून रडत होते. त्यांना 4-5 माणसे समजावत होती. मी राणीताईच्या रूमजवळ गेलो आणि समोर जे पाहिले ते पाहून तर मला चक्कर यायचीच बाकी होती. घरातल्या फॅनला राणीताईने स्वतःला तिच्या ओढणीने लटकवून घेतले होते. तिचे डोळे आणि जीभ थोडे बाहेर आले होती. पोलिसांनी तिचे प्रेत ओढणीने कापून काढले. त्यानंतर तिला ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जात असताना मी पाहिले तर मला असे वाटले की तिचे डोळे उघडे आहेत आणि ती माझ्याकडेच पाहत आहे. कदाचित हा माझा भास पण असू शकतो, कारण मी पहिल्यांदा असे प्रेत पाहिले होते. सर्व विधी झाल्या होत्या आणि एरियामध्ये चर्चा रंगली की तिने अभ्यासाचा भार सहन झाला नाही म्हणून तिने आत्महत्या केली. पण कदाचित असे नव्हते आणि मला हे तेव्हा समजले
जेव्हा मी ताई गेल्यानंतर कुमटे यांच्या घरी गेलो होतो, ते ताईचे सामान रद्दीवाल्याला विकत होते. त्यातील काही पुस्तके मी चाळून पाहिली आणि त्यात मला ताईची डायरी सापडली. मला माहीत होते ताई डायरी लिहित होती, कारण मी तिला विचारले होते की तू काय लिहितेस त्यात. तेव्हा तिने मला सांगितले होते की जे माझ्या मनात असते आणि जे मी कोणाला सांगू शकत नाही ते मी ह्यात लिहिते. मी तिला अनेक वेळा डायरी वाचायला मागितली होती, पण ती नेहमी म्हणायची अशी कोणाची डायरी वाचायची नसते. ती डायरी मी कुमटे यांच्या नकळत घरी घेऊन आलो आणि वाचायला सुरुवात केली. त्या डायरीमध्ये ताईने आत्महत्या का केली याचे खरे कारण लिहिले होते. ताई ज्या महाविद्यालयात शिकायला होती तिकडे तिचे प्रेम तिच्यासोबत शिकणाऱ्या एका मुलावर जडले होते. ताईला तो मुलगा खूप आवडत होता, पण ताईला हे माहीत नव्हते की त्या मुलाचे दुसऱ्या मुलीवरती प्रेम आहे आणि हा धक्का ती पचवू शकली नाही. अभ्यासात यश संपादन करणाऱ्या ताईने प्रेमात मात्र मात खाल्ली होती. कदाचित हे ती पचवू शकली नाही आणि सर्वात हुशार मुलीने बाकी कोणाचा विचार न करता हे कठोर पाऊल उचलले आणि स्वतःला संपवून टाकले. तिच्या मृत्यूनंतर कुमटे यांनी हे घर सोडले. सावंत यांनी हे घर विकत किंवा भाड्याने देण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अजून इकडे ताईला लोकांनी पाहिले आहे त्याच फासावर लटकताना. पिनाकने ही सर्व कथा सांगितली. पिनाकचे बोलून झाल्यावर अजय आणि जयवंत जोरजोरात हसू लागले. अरे पिनाक, अरे काय पण काय बोलतोयस? कदाचित तुला दारू जरा जास्तच झाले वाटतं, म्हणून तू काय पण सांगतोयस. असे काही नसते रे, हे सर्व खोटं आहे. आणि तू लहान होतास तेव्हा तुला काय समजत होतं तेव्हा? एवढं बोलून जयवंत पुन्हा हसू लागला. अरे जेव्हा मी लहान होतो माहिती आहे मला, पण मी काही पण बोलत नाही आहे, समजले ना? तिने ज्या ओढणीने फास लावून घेतला होता ना, त्याचा तुकडा अजून पण तिकडेच आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल तर चला दाखवतो तुम्हाला. असे चिडून बोलून पिनाक उठला आणि खाली निघाला. मोकळ्या घरामध्ये त्यांच्या पावलांचा आवाज घुमत होता. टॅरेसवरून ते खाली आले आणि खोलीचा दरवाजा जोर लावून ढकलला. तसे एक आवाज करत दरवाजा उघडला. पिनाकने दिव्यांचे बटन शोधून दिवे लावले. घरात आता उजेड झाला होता. पूर्ण घर रिकामे होते. आतमध्ये धुळीचा जाड थर पसरला होता. जिना बाहेरून असल्याने अजय आणि जयवंत प्रथमच ते घर पाहत होते. पिनाक आता हळूहळू राणीताईच्या रूमच्या दिशेने वळला. मनात भीती दाटून येत होती. आतमध्ये काय असेल याची कल्पना तिघांना पण नव्हती. पिनाकने राणीताईच्या रूमचा दरवाजा ढकलला तसे तो आवाज करत उघडला. आतमध्ये काहीच नव्हते. सर्व खोली रिकामी होती. फक्त आतमध्ये छताला एक ओढणीचा मळकट तुकडा पिनाकला दिसला होता. पाहिले, मी सांगत होतो ना इकडेच तिने आत्महत्या केली म्हणून. पहा तो ओढणीचा तुकडा अजून तिकडेच आहे. असे बोलून पिनाकने मागे वळून पाहिले तर मागे कोणीच नव्हते. काही क्षण काय झाले पिनाकला सुद्धा समजले नाही. पिनाकच्या मागे कोणीच नव्हते. त्याने पुन्हा त्या ओढणीच्या दिशेने पाहिले तर तिकडे आता ओढणीला राणीताईचे प्रेत लटकत होते. तिचे डोळे आणि जीभ तसेच बाहेर आलेली होती. मान डावीकडे वळलेली होती. पूर्ण चेहरा आणि हातपाय पांढरे पडले होते. पिनाक समोरचे दृश्य पाहून हादरूनच गेला. हळूहळू तिची डावीकडची मान सरळ होत होती. तिच्या बाहेर असलेल्या डोळ्याने ती आता पिनाकलाच पाहत होती. तिची जीभ आता काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती. ती काहीतरी बोलली जे त्याला त्याच्या कानात ऐकू आले. तुला मी आधी पण सांगितले होते माझी डायरी वाचू नकोस, पण तू नाही ऐकलेस आणि वाचून ती दुसऱ्या लोकांना पण सांगितलीस. आता तू पण लटकणार माझ्यासारखाच. तिची ती वाक्य ऐकून पिनाकला घामच सुटला आणि तो मागे सरकू लागला. दाराच्या चौकटीला अडकून तो पडला. तसे त्याला दिसले की राणीताई खाली उतरत होती आणि तिच्या गळ्यात असलेला तो फास मोठा होत होता. 2 हात पिनाकच्या दिशेने येत होते. पिनाक आता तिकडून पळाला ते थेट टॅरेसवर जाऊन थांबला. तिकडे जयवंत आणि अजय दोघंही ड्रिंक घेत बसले होते. अरे हरामखोरांनो, तुम्ही मला एकट्याला ठेवून तिकडून माघारी आलात? पिनाक रागात म्हणाला. एकटं ठेवून? अरे पण तू वॉशरूमला गेला होतास ना? अजय म्हणाला. अरे नाही, आपण खाली गेलो होतो ना ते राणीताईच्या आत्महत्या केली त्या पाहायला. पिनाक चिडून म्हणाला. अरे ए बाबा, बस तू खाली बस. तुला ना जास्त झाली आहे म्हणून तू असे काय पण बोलतोयस.
अरे तू आम्हाला काही न सांगताच खाली गेलास. आम्हाला वाटलं की तू बाथरूमला गेलास आणि आता येऊन असं बोलतोयस. चिडून अजय म्हणाला, अरे यार नाही रे, मला बरोबर आठवतंय, आपण तिघे पण खाली गेलो होतो. पिनाक खात्रीने म्हणाला, बरं ठीक आहे, आलो असे समजू, पण तू आम्हाला पाहिलेस का सोबत किंवा मागे? आठव आणि सांग. जयवंत म्हणाला, नाही मी मागे नाही पाहिले, पण तो कपडा दाखवताना पाहिले होते तेव्हा तुम्ही नव्हतात तिकडे. पिनाक आश्चर्याने म्हणाला, अरे आम्ही मागे नव्हतो, कारण आम्ही तिकडे आलोच नव्हतो. तू आम्हाला ती गोष्ट सांगून एकटाच खाली निघून गेलास. इकडे आम्हाला वाटले की तू वॉशरूमला गेला आहेस. अजय म्हणाला, पण मी तिकडे ती. घाबरत पिनाक म्हणाला, साल्या आता हे सांगू नकोस की तू त्या राणीताईला पाहिलेस म्हणून. जयवंत हसत म्हणाला, हो मी खरंच पाहिलं तिला, आणि ती माझ्याजवळ येऊन एवढं पण म्हणाली की ती डायरी वाचू नको सांगितले होते ना तुला, तरी तू वाचलीस आणि ती माझ्या दिशेने येऊ लागली, तसे मी पळून इकडे आलो. पिनाक घाबरत म्हणाला, अरे घाबरट आहेस तू, चल पुन्हा जाऊ आपण, पाहू तरी तुझी राणीताई कशी आहे ते आणि काय करते. हसत जयवंत म्हणाला आणि पिनाकच्या हाताला धरून ते खाली येऊ लागले. अरे यार पिनाक, तुझा हात तर भीतीने एकदम गार पडलाय रे, जयवंत म्हणाला आणि हसू लागला. दारूची झिंक आपले काम करत होती आणि नशेमध्ये ते दोघे पण पिनाकला घेऊन रूममध्ये पुन्हा आले. अरे कुठे राणीताई? राणीताई, ए राणीताई, अगं कुठे लपून बसलीस? बाहेर ये. अगं प्रेमभंग झाला म्हणून कोणी जीव देतं का? मी बघ, माझा 50 वेळा तरी प्रेमभंग झाला असेल, पण मी नाही दिला जीव. असे बोलून जयवंत हसू लागला. अरे ये जया, अरे जाऊ दे रे, हुशार मुली जरा जास्तच अपेक्षा करतात. त्यांना पराभव पचवता येत नाही आणि मग करतात आत्महत्या. मुळात जर दिसायला सुंदर नसेल तर का प्रेम करून जीव द्यावा का? अजय म्हणाला. तेवढ्यात त्याच्या मागून एक भसाडा आवाज आला. हो, तुम्ही बोलत आहात ते बरोबर आहे. माझ्यासारख्या हुशार मुलीने हे पाऊल उचलून चुकीच केली. पण जर माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करून माझ्या जीवावर पास होऊन मला सोडून दिले जाते तेव्हा मी काय करायला हवे होते? मी खरे प्रेम केले होते, खूप स्वप्न पाहिले होती, पण सर्वांची राग झाली आणि मला ते सहन झाले नाही, म्हणून मी जीव दिला. अजय आणि जयवंतने मागे वळून पाहिले तर त्यांच्या मागे पिनाक उभा होता. तो त्यांच्याकडे पाहून विचित्र पद्धतीने हसत होता. हे सत्य मी कोणाला सांगितले नव्हते, पण तुम्हाला समजले, आणि ते पण या पिनाकमुळे. आता हे सत्य कोणाला समजणार नाही. असे बोलून पिनाकने त्या दोघांचे गळे पकडले. पिनाक, अरे सोड रे यार, खूप त्रास होतोय, मस्करी बस झाली पिनाक. अजय म्हणाला. तुम्हाला ही मस्करी वाटत आहे? जरा मागे वळून पहा. पिनाक म्हणाला आणि त्याने मागे वळून पाहिले तर छताला पिनाकचे प्रेत हवे झुळत होते. आता त्यांच्या समोर राणीताई उभी होती. तिच्या त्या पांढऱ्या फटक चेहऱ्यावर केस आले होते. तिचे डोळे लाल झाले होते आणि त्यांच्याकडे पाहून ती हसत होती. पिनाक तर खाली आला तेव्हाच गेला होता, आणि वरती जो आला होता तो पिनाक नव्हता, त्याची आत्मा होती. कारण त्याला तुम्हाला इकडे घेऊन यायचे होते. माझ्यासोबत काय झाले हे तुम्हाला पण समजले होतेच, आणि तुम्ही पण माझ्यावर हसत होतात. जर तुम्ही हे कोणाला अजून सांगितलं असतं तर ही दुनिया पण माझ्यावर हसली असती. आता ही डायरी जो पण वाचेल त्याचा खून मी करणार. एवढे बोलून तिने त्या दोघांचे गळे जोरात दाबले. शेवटचा आचका देऊन त्या दोघांनी त्यांचे प्राण सोडले. 3 दिवसांनी त्यांची प्रेत सडलेल्या अवस्थेमध्ये मिळाली. पिनाकचे प्रेत छताला ओढणीला लटकलेले होते. पोलिसांनी ती ओढणी पुन्हा कापून त्याचे प्रेत खाली उतरवले. मित्रांनो, आता राणीताईची कथा तुम्हाला पण समजली आहे. तुमच्या छताकडे पण लक्ष ठेवा. कदाचित राणीताईचे प्रेत हवेत जुळताना तुम्हाला पण दिसेल. राणीताई, ए राणीताई, अगं कुठे लपून बसलीस?